सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा, जी कथा भगवंताला आज 1 तास ऐकायची नव्हती. मग काय करायचं होतं देवाला आज? तर तुमच्या माझ्याकडून रामकृष्ण हरी मंत्राचा जप करून घ्यायचा. भगवंताची असीम कृपा आपल्यावरती की 4थ्या दिवसाची सेवा आपण आरंभ केलेली आहे. कालच्या उत्तर भागामध्ये सद्गुरूंच्या चरणारविंदाशी जवळ शरणागत होऊन पांडव कुलश्रेष्ठ, धर्मनिष्ठ, नामनिष्ठ, गुरुनिष्ठ, परिपूर्ण श्रद्धावान, भक्तियुक्त अंतःकरण ज्यांचं आहे असे आणि परिपूर्ण वैराग्य आहे, उद्धाराची तीव्र इच्छा आहे, आश्रय सद्गुरूंचा आहे. आपल्याला आश्रयाची फार आवश्यकता असते. थंडी ऊन वाऱ्यापासून संरक्षण व्हावं याच्यासाठी घराचा आश्रय करतो आपण. मग ती झोपडी असो, एखादं काय ते पाल असो, पाल म्हणजे टेंट, की घर असो पत्राचं स्लॅबचं, आश्रय आहे तो. पाऊस आला तर कुणाच्या आश्रयाला जाणार? घराच्या. भूक लागली तर कुणाच्या आश्रयाला जाणार? भाजी भाकरीच्या. थंडी वाजली तर कुणाच्या आश्रयाला जाणार? स्वेटर मफलरच्या. आणि बाजारातून काही वस्तू विकत आणायची असली तर कुणाच्या आश्रयाला जाणार? धनाच्या. संकट आलं तर कुणाच्या. थोडक्यात काय, आश्रय लागतो. आज थोडं थोडक्यात समजा, कमीत कमी सकाळच्या सत्रात, कारण 1 तास भरून काढायचा आहे आपल्याला. आश्रयाशिवाय आपण नाही चालू शकत. पाहण्यासाठी डोळ्याचा आश्रय, ऐकायचं असलं तर कानाचा आश्रय, काही कर्म करायचं असलं तर हातांचा आश्रय, चालायचं असलं तर पायाचा आश्रय. आलंच का नाही आश्रय? या जगतामध्ये राहावंसं वाटलं, जगावंसं वाटलं, भोग घ्यावेसे वाटले, या सृष्टीतलं भौतिक सुख घ्यावंसं वाटलं तर शरीराला, शरीराच्या इंद्रियाला जीवाचा आश्रय करावा लागतो. हे जीवा, शरीरातून निघून नको जाऊ भाऊ, तू जाऊ नको भाऊ, तू जाऊ नको भाऊ. जीवाचा आश्रय. जीवाला कुणाचा आश्रय? कोणी म्हणतं मला काही काळजी नाही, मला सगळे आश्रय आहेत. आपण चटकन आश्रयाला जातो. लहान लेकराला भय वाटलं की चटकन आईकडे पळतं, बापाकडे पळतं. ते सुरुवातीला माणसं माणसाकडे पळतात, धनाकडे पळतात. जवळचे आश्रय, छोटे छोटे आश्रय. या सृष्टीमध्ये जेवढे आश्रितांचे आश्रय आहेत तेवढे सारे आश्रय एका परमात्म्याच्या आश्रित आहेत. एका भगवंताचा आश्रय जो भक्त करतो त्याला सर्वाश्रय प्राप्त होतात. त्याला धनाचाही आश्रय मिळतो, त्याला मानाचाही आश्रय मिळतो, त्याला पदाचाही आश्रय मिळतो, त्याला लोकसंग्रहाचाही आश्रय मिळतो, त्याला समस्त सृष्टीमधले समस्त आश्रय त्याला प्राप्त होतात. म्हणून छोट्या 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 आश्रयाला शरणागत न होता या सर्व आश्रयांचा जो स्वामी आहे
त्याची शरणागती जर आपण केली आणि करू शकलो, हा विवेक जर का एखाद्याला प्राप्त झाला, तर त्या एकाच्या आश्रयाने समस्त आश्रय प्राप्त होतात. त्या एका सद्गुरूंच्या आश्रयाने समस्त आश्रय प्राप्त होत असतात. म्हणून राजियाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे, असं का म्हणतात? राजे परीक्षिती ज्यांच्या चरणकमली विराजमान झालेले आहेत, ते परमहंस आहेत, साधू आहेत, संत आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, हरी आहेत, भगवान शिव आहेत. आश्रयाला गेलं पाहिजे आणि आश्रय मिळाला पाहिजे. आपण त्यांना शरणागत झालो पाहिजे आणि आपली शरणागती त्यांनी स्वीकार केली पाहिजे. देवाने सांगितलंय की काल परवा पाहिला आपण, शरणागता शरण्यो मीची एकू. नाही कळलं जीवाला म्हणून देवाला सांगावं लागलं, मला शरण ये रे अर्जुना, तू मला शरण ये रे अर्जुना, तू मला शरण ये रे अर्जुना. अजूनही काही गेलं नाही, तू मला शरण ये रे. परीक्षितेला एवढं सांगायची आवश्यकता पडली नाही, चालून आले सद्गुरू, चालून आले. सद्गुरूंकडे जाणारे अनेक सतशिष्य, त्यातले काही असे असतात ज्यांच्याकडे सद्गुरू चालून येतात. जाणं हे चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा चांगलं ते येणं आहे. काही न करता त्यांच्याकडे जाता येतं, पण खूप केल्याशिवाय ते आपल्याकडे कधीच येत नसतं. रामकथेमध्ये शबरीकडे देव गेले का? शबरी प्रभू रामचंद्रांकडे गेली नाही. अहिल्याचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र गौतमांच्या आश्रमात गेले. अहिल्या तर दगड होऊन पडली होती, आलेच. फार कमी प्रमाण असतं की देव आणि गुरु चालून येतात. जगद्गुरु तुकोबारायांकडे सद्गुरु बाबाजी आले, तुकोबाराही नाही गेले, भजन करत राहिले, खूप भजन केलं. म्हणून आपण जावं तरी ठीक आहे, चांगलं आहे, आणि ते येतात हेही ठीक आहे, चांगलं आहे. मोक्ष रेखे आला, भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरी भक्त. स्वतःच्या तपोबलाने, स्वतःच्या धर्मनिष्ठेच्या आचरणाने, स्वतःच्या श्रद्धा विश्वासाने परीक्षिती राजे आपला राज्यकारभार करत असताना एवढी पात्रता अंगी आणली की आता मोक्षाचा क्षण येऊन पोहोचला, तर सद्गुरू मोक्षदान करण्यासाठी स्वतःहून चालत आले. आणि मोक्षाच्या वेळेला, मृत्यूच्या क्षणाला सद्गुरूला येण्यासाठी एक क्षण जरी विलंब झाला तरी साधकाचा उद्धार होऊ शकत नाही. ही गोष्ट
हे चिंतन ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. सद्गुरूंची भेट अगोदर होवो अथवा न होवो, अर्थात झाली पाहिजे. जे सद्गुरूंच्या सहवासात राहतात त्यांनी सहवासात जाऊ नये असं नाही अर्थ करायचा. पण आयुष्यभर सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहिला एखादा साधक, पण मृत्यूच्या समयाला जर का मोक्ष देण्याची वेळ सद्गुरूला एक क्षण जर का विलंब झाला आणि त्याच्या अगोदर जर देहातला प्राण गेला साधकाच्या, तर कमीत कमी एक जन्म तरी त्याचा उद्धार थांबलेला असतो. खरं तर सद्गुरू त्या क्षणाची वाट पाहत असतात. जे जीवनमुक्त होऊ शकले नाही त्यांच्यासाठी मृत्यूच्या समयाला मोक्षदान करण्याचा त्यांचा मानस असतो. म्हणून सच्चा गुरुचे सच्चे सतशिष्य जर का असले तर त्यांचा उद्धार हा निश्चित वर्णन केलेला आहे. पण दोन्ही सच्चे असले पाहिजे. कसे संत कसे साधू भेटले पाहिजे आपल्याला. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुँचा दे भवन दिया के तीर, पहुँचा दे भवन दिया के तीर, पहुँचा दे भवन दिया के तीर, पहुँचाए भवन दिया के तीर, पहुँचाए भवन दिया के तीर. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुँचाए भवन दिया के तीर, पहुँचाए भवन दिया के तीर, पहुँचाए भवन दिया के तीर. ऐसा संत फकीर मिले. दाढी, जटा, माळा, गंध, टिळे एवढीच लक्षणं आहेत का संतांची? त्यांच्याकडे जाण्याच्या अगोदर तर आपण काहीच पाहत नाही. बोलतात कशी, चालतात कशी, पाहतात कशी, काही काही देतात आपल्याला, जादूचे खेळ येतात का त्यांना? संतांची लक्षणं पाहिलं पाहिजे. त्याच्यासाठी गीता पाहिला पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिला पाहिजे. लक्षात घ्या, गीता भागवताचे भक्त शक्यतोवर चुकतच नाहीत. शक्यतोवर चूक होत नाही त्यांच्याकडे. का? ज्ञान. सोनं म्हणून पितळेचे गळ्यात घालून फिरले किलो 2 किलोचे, तर उपयोग काय आहे त्याचा? केल्याचं समाधान आपल्याला आणि व्यवहार चांगला झाल्याचं समाधान त्यांना. मिले कोई ऐसा संत फकीर कि पहुँचा भवन दिया के तीर. परीक्षित भाग्यवान आहेत ना. शुकदेवजी महाराजांसारख्या परमहंसांची शरणागती करण्याचं सौभाग्य राजा परीक्षितांना प्राप्त आहे. पण सुकृत कसं आहे?
आपल्याला ते तर चांगले असायला पाहिजे, ते तर चांगले भेटायला पाहिजे असं वाटतं, पण जरा आपल्या सुकृतावरती सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. 40 रुपये घेऊन चालला आणि किलोभर सोनं पाहिजे का? पुण्याचा खडखडाट ज्याचा झाला त्याला साधू भेटत असतेत होय. साधू म्हणून मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधू चांग केला हरिभक्त. म्हणून माऊली म्हणतात, मोक्षाच्या सीमेपर्यंत जो साधक येऊन पोहोचला, साधू त्याला भेटत असतात. आणि ज्यांना असे सद्गुरू भेटले असतील ते परमभाग्यशाली आहेत. शुकदेवजी महाराजांच्या चरणारविंदाशी विराजमान आहे. सद्गुरूंच्या चरणविंदाजवळ विराजमान झाल्याशिवाय मोक्षाचा दरवाजा त्यांच्या वचनाशिवाय उघडतच नाही. या जगामध्ये काय ऐकायचं ते ऐकावं, काय वाचायचं ते वाचावं, काय जपतपादी साधनं करायची ती करावी, पुण्य अर्जित करावं, त्यांचे चरणकमल आपल्याला प्राप्त व्हावेत आणि त्यांच्या चरणकमलाजवळ विराजमान होऊन मग ते जे 4 गोष्टी सांगतील त्या ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं परमकल्याण होत असतं. म्हणून जाणते नो गुरु भजिजे, तिनी कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचनी सहजे, शाखा पल्लव संतोषनी. जे तरले जे उतरले ते या चरणांचा आश्रय करूनच उतरले तरले. म्हणून गुरु बिन कौन बताई बाट, गुरु बिन कौन बताई बाट, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताई बाट, रे गुरु बिन कौन बताई बाट, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात. बड़ा बिकट यमघाट, बड़ा बिकट यमघाट, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात, गुरु बिन कौन बताए बात. संत साधू सद्गुरू नुसते मार्गदर्शक असतात असं नाही, वाट दाखवतात फक्त असं नाही. जसं आपल्याला रस्त्याने आपण चालत असलो, आपल्याला मारुती मंदिर हनुमंतरायांचं मंदिर कुठं माहीत नसलं, आपण कोणाला विचारलं परिसरात, तो म्हणतो असं जा असं जा असं जा असं जा, जाताल तर जा, चुकताल तर चुका, कुठेही फिरा. झाला का नाही मोकळा? सद्गुरूंची शरणागती केल्यानंतर त्या साधकाचा उद्धार होत नाही तोपर्यंत सद्गुरू मोकळे होऊ शकत नाही. मार्गदर्शनच करतात नुसतं असं नाही, एक मार्गदर्शन करतात. का करतात? करायची हौस असते साधकाला म्हणून. आणि जर काही करायला सांगितलं नाही तर हे भलते काहीतरी उद्योग करत राहील म्हणून याला उद्योगात लावून टाकतात. याच्या प्रकृतीला कर्म सत्कर्मरत ठेवतात. म्हणजे पापकृती घडणार नाही, पुण्यकृती तर रममान ठेवतात.
करायला सांगतात, मार्गदर्शन करतात. तू हे कर, हे कर, हे कर, हे कर, हे कर. पुढं करत असताना साधकाचा सांभाळ करतात. आणि 3, तू जी साधना करतो, जे पुण्यफल त्याला प्राप्त होतं, ते पुण्यफल सद्गुरूंच्या आदेशाने त्याने ते कर्म केलेलं असल्यामुळं त्या कर्माला मोक्षरूपी फल सद्गुरू आपल्या अधिकारात देतात. तेवढ्या सुकृताने जरी मोक्ष मिळू शकत नसला तरी सुद्धा स्वतःच्या अधिकारात, कारण मोक्ष त्यांच्या घरी खचून भरलाय, कितीही मोक्ष वाटत फिरले तर मोक्षात कमतरता येत नाही. शुकदेवजी महाराज आणि राजे परीक्षिती कशी उत्तम जोडी आहे महाराज. भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुन कशी जोडी आहे. हे त्यांच्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत आणि आपल्यालाही तसं होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांनी असं केलं, देवाची कृपा झाली, त्यांचा उद्धार झाला. आपल्याला काय फायदा आहे बरं, तुम्ही सांगा. तुकाराम महाराजांनी भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन केलं, देवाचं दर्शन झालं, तुकोबारायांनी जगाला उपदेश केला आणि तुकोबाराई सदैव वैकुंठाला गेले. आपल्याला काय फायदा आहे तुम्ही सांगा. मी जेवण केलं तर तुम्हाला ढेकर येईल का? आणि जर येणार असला तर तुम्ही मध्यंतरात इथंच थांबा, मी जेवण करायला जातो, जेवून येतो आणि तुम्ही ढेकर द्या. होईल का असं? या साधू महापुरुषांचं चरित्र आपल्याला यासाठी ऐकायचं आहे की त्यांनी कसं भजन केलं, प्रेमाने किती भजन केलं आणि त्या देवाची कृपा त्यांच्यावरती कशी झाली, आणि तसं भजन आपल्याला करावं लागणार आहे. ऐकून तसं करावं लागणार आहे. त्यावेळेला कुठं आपल्या कार्याची सिद्धी होऊ शकते. म्हणा गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षित राजे साहेब फार छान ठिकाण आहे बरं का, म्हणून मी तर तिथं थांबणार नव्हतो, पण त्या दोघांना बसलेलं पाहिलं ना, मला असं वाटतं ही खूप छान जागा आहे बसायला, थोडंसं थांबायला. घड्याळीनं अर्धा पाऊण तास थांबवलं आणि पुन्हा मी पण तिथंच थांबलो. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींकडे पाहतात. कसं असेल सद्गुरूंचं पाहणं महाराज, कसे निहाळत असतील परीक्षितीला. हे इतर जे काही सत्शिष्य, इतर जे काही ऋषी मंडळी बसलेली होती, उद्धारासाठी त्यांचे आले नव्हते. ते त्यांना कथा ऐकायला मिळत होती, पण उद्धार परीक्षितीचा. म्हणून श्रवणे परीक्षिती तरला भूपती. मग त्याच्यात असं का केलं नाही की सगळेच्या सगळे तरले? नाही नाही नाही, तरले. स्वतः वेदव्यासजी महाराजही कथा ऐकायला बसले होते. त्यांचं कारण वेगळं होतं. जे शुकदेवांना एवढा परमाधिकारी करू शकतात, त्या वेदव्यासजी महाराजांना शुकदेवांच्या कृपेची काही आवश्यकता नाही. व्यासांपासून आणि व्यासांमुळं शुकदेव. सद्गुरूंच्या चरणकमली बसलेले आहे. मन शांत आहे परीक्षितींचं. खंत नाही, खेद नाही, उद्वेग नाही, चिंता नाही, भय नाही, काही निवांत. शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षिती काहीतरी बोल ना माझ्यासोबत, बोल.
सतगुरूंना पाहिल्यानंतर सतशिष्याचा देहभाव संपून गेलेला असतो. असं दुरून जरी सद्गुरूंना येताना पाहिलं ना तर मूर्छा येऊन देहभान हरवून साधक जमिनीवर पडतो. इतकं एवढं प्रेम, एवढी श्रद्धा आणि एवढी भाव जागृती होते सद्गुरू. नुसतं गुरु नाम जर का साधकाच्या कानावर आदळलं रे आदळलं तर हा साधक देहभान हरवून खाली पडतो. शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षिती काही विचार ना, काही विचार. संसाराचं तर काही विचारायचं नव्हतं, प्रपंचाबद्दल तर काही जिज्ञासा नव्हती, मग मोक्षाबद्दल काही विचार तरी सुद्धा विचारायला तयार नाहीत. परीक्षिती का विचारायला तयार नाही? सतगुरु जर माझ्या समोर आहेत, ज्यांच्या कृपेनं माझा उद्धार होणार आहे, काही विचारला नाही ते कृपा करतील असं थोडीच आहे. करायची असली तर करतील, नसेल करायची तर नाही करणार, ती त्यांची मर्जी आहे. ती मर्जी हा शब्द एका हिंदी पदामध्ये आलेला आहे. शेवटच्या काय ते मर्जी, हा येईल ते दुपारी भजन म्हणून आपण. त्यांच्या मर्जीचा प्रश्न. तसाही प्रश्न विचारायला तयार नाहीत. का नाही? काय होईल विचारून? मी प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर देताल आणि मला काहीतरी करायला सांगता. मला हे चरणच भरपूर आहेत, चरणच भरपूर आहेत मला. आता मला मोक्ष मिळाला तरी ठीक आहे, न मिळाला तरी ठीक आहे, मी नरकाला गेलो तरी ठीक, माझे काहीच प्रश्न नाही, मला काही धावपळ नाही राहील. या चरणापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी अनंत जन्माची मी धावपळ केलेली आहे, जपतपादी साधनं केलेली आहेत. आता इथून पुढं मला काही लाभ नाही पाहिजे, हाच परम लाभ आहे. सद्गुरूंचे चरण कमल, आणि फार कीर्ती गायलेली आहे सद्गुरूंच्या चरण कमलाची. आणि मोक्ष दान करणारे हेच आहेत. ऐकून काय करू? एवढे अनंत जन्मापासून मी वेळ खर्च केलेला आहे, आणि उपयोगात आला की तुमच्या चरणापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी ती जपतपादी साधनं कामी आली. आता ते चरण मला लाभलेले आहेत. आता भय नाही का? सतगुरु आणि भगवंत दोन थोडीच आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन वरियाने शिवते प्रश्न, कृतो लोकहितं नृपः, आत्मवित्सम्मतं पुंसा श्रोतव्यादिशयः परः, श्रोतव्यादि निराजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः, अपशतात्मात्मतत्त्वं गृहेषु गृहमेना. परीक्षिते, तुझ्यासाठी नको प्रश्न विचारूस. लोकहितम, अर्जुनालाही सांगताना गीता सांगितली, ही गोष्ट खरी आहे, पण गीता सांगायची अर्जुनाला गरज होती का?
नाही. कृष्ण ज्या अर्जुनाचा सखा आहे आणि स्वतःपेक्षा अर्जुनावर देवाचं जास्त प्रेम आहे. प्रिय राणी रुक्मिणीपेक्षा सुद्धा. गीता सांगायची अर्जुनाला गरज नव्हती, पण मग सांगायची कोणाला? कोणाच्या माध्यमातून जगामध्ये हे ज्ञान जाईल ते शोधत होतो. निमित्त केलं, अर्जुनाचं निमित्त केलं, म्हणजे तुम्हाला मला गीता वाचायला ऐकायला आज मिळाली. तसं परीक्षितीचं निमित्त केलं. नसता तर काय, पाहिलं असतं तर उद्धार झाला असता, मस्तकावर हात ठेवला असता तर उद्धार झाला असता, आणि एवढं नसतं केलं तरी उद्धार झाला असता. त्याची काय गरज आहे सद्गुरूंना? लोकहितासाठी परीक्षिती तू प्रश्न विचार, जो तुझाही असेल. म्हणजे तू विचारशील म्हणजे तुझा आहे, पण कोणाचा प्रश्न विचारशील? अशा प्रश्न विचार ज्याने लोकहित साधलं जाईल. कारण श्रेष्ठ भक्त आणि संत साधू सद्गुरू हे फक्त परोपकार करत राहतात आयुष्यभर, स्वतःसाठी काहीच करत नाही. त्यांचं बोलणं, बसणं, चालणं, फिरणं, झोपणं, खाणं, पिणं, काय जे व्यवहार भौतिक असो की पारमार्थिक असो, त्याच्या पाठीमाग फक्त लोकहित लपलेलं असतं. लोकहितासाठी, लोकहिताचा विचार करून तो प्रश्न विचार. पहिलाच प्रश्न विचारला गुरु महाराज, ज्याचा मृत्यू जवळ आला त्यांनी काय केलं पाहिजे? शुकदेवजी महाराजांनी सहज उत्तर दिलं. प्रश्न सोपा आहे ना, उत्तरही तसंच दिलं. परीक्षिती, ज्याचा मृत्यू जवळ आला त्याने लगेच नामसंकीर्तनाला सुरुवात केली पाहिजे, नामस्मरणाला सुरुवात करावी. म्हणजे त्यांनी काय होईल? मृत्यूच्या समयाला ज्या मरणाराच्या मुखाला जर हरीचं नाम असलं तर नामामुळं असो का भगवंताच्या कृपेमुळं असो, भगवंत त्या नामधारकाचा उद्धार करत असतात. प्रश्न सोपा आहे, पण कोणत्या वेळेला आलं पाहिजे म्हणतात? मृत्यूच्या समयाला. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. कलेवर पडत कलेवर म्हणजे देह, कलेवर पडत असताना, देह पडत असताना, देहाचा मृत्यू होत असताना मुखाला हरीचं परमपवित्र नाम असलं पाहिजे, मग उद्धरून जातो. म्हणजे आयुष्यभर नाम संकीर्तन करणं यांनी पुण्य होतं. म्हणजे आता आपण किती वेळ, 1 तासभर नामस्मरण केलं ना, पण कोणी मेलं का? नाही. नसता आपला उद्धार होऊन गेला असताना, नामस्मरणही चालू आहे आणि प्राणही, देहही पडला, काय झाला असता? वरतून देवाच्या मंदिरात आहे, कथेत आहे. म्हणजे किती किती योग आहेत हे त्रिवेणी संगम नाही, 4-5 संगम. नाम पण आहे, कथा पण आहे, हनुमंत पण आहे, सगळेच. नाही आला योग, योग काही आला. आता आपण नाम संकीर्तन केले 1 तासभर, आपला मृत्यू नाही आला. आता आपण घरी जाऊ, रस्त्याने चालू, आणि नेमकं काहीतरी बस गुचकी लागायला किती वेळ लागतो? अलीकडे तर मरण एकदम सोपं झालं. आता होते ना, आता नाही, एकदम सोपं. शरीर सगळे असे. पण त्यावेळेला जर का मुखात नाम नसलं, आपण पुष्कळ जन्मभर नाम संकीर्तन केलं, त्यांनी पुण्य झालं, ही गोष्ट खरी झाली.
पण मृत्यूच्या समयाला नाम मुखात नव्हतं म्हणून उद्धार नाही झाला. म्हणून उद्धार नाही झाला. फक्त कोणी भ्रमात राहून चालत नाही की मी आयुष्यभर नाम संकीर्तन केलं म्हणजे माझा उद्धार होईल. नाही नाही नाही, मृत्यूच्या समयाला नाम मुखात होतं का? उलट जर का आपण केलं आयुष्यभर नाम संकीर्तन, नाम नका जपू पण कधी जपा. पण आता ते उलट जे केलं त्याला पुन्हा सुईचं करू आपण. कसं आहे, आयुष्यभर नाम संकीर्तन करणाऱ्या भक्ताच्या मुखाला मोठ्या मुश्किलीनं देवाचं नाम मृत्यूच्या वेळेला येतो. आणि देवाचं नाम मृत्यूच्या समयाला मुखात यावं याच्यासाठी जीवनभराचा अभ्यास करावा लागतो. त्यावेळेला कुठं जाऊन मृत्यूच्या समयाला नाम मुखाला येतं. ते जर आलं तर उद्धार, आणि नाही आलं तर पुण्य करून जाऊ आपण, पण जन्म अजून होणारच आहे. म्हणजे नामाची शरणागती नाही, गुरुची शरणागती नाही, देवाची शरणागती नाही, आपण शरणागतच नाही कोणाला. शरणागत जर का आपण असलो तर शरणागत भक्त वत्सल येतो. भरोशावर राहू नका. देव येईल माझा उद्धार करेल, सद्गुरू येतील माझा उद्धार करेल. त्याची उंची मग किती आहे त्याची. त्यांनी यावं आपल्याला उद्धरून न्यावं, त्यांनी यावं आपल्याला उद्धरून न्यावं, एवढं होणं सहजासहजी शक्य नसल्यामुळं आपल्याला साधन देऊन टाकलं. ते येतील अथवा नाही त्यांच्या भरोशावर बसू नका. तुम्ही नामस्मरणाचा अभ्यास करा, तुम्ही तुमचं तरुण जा. कारण देवानी कृपा करावी, सद्गुरूंनी मोक्षदान करण्यासाठी त्या समयाला यावं, त्याच्यासाठी सत्शिष्य कसा असला पाहिजे त्याचेही काही वैशिष्ट्य आहेत. मृत्यूच्या वेळेला नाम मुखात येणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. ट्रक खाली जाऊन का कोमात जाऊन का विद्युतचा शॉक लागून कसा मृत्यू होणार आहे काही माहिती आहे का? मला तर माझा माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणून नामाचा छंद लावून घेतला पाहिजे, अखंड नाम गायन केलं पाहिजे. एका 24 तासामधून कमीत कमी 6 तास 24 तासातून 6 तास एका ठिकाणी बसून जप केला पाहिजे, नाम जप केला पाहिजे. माळ घ्या नका घेऊ त्याचं काही बंधन नाही, ज्याला घ्यायची त्याने घ्यावं, पण घ्यायलाच पाहिलं असं काही नाही. किती तास? 6 तास. 24 तास नामस्मरण केलं तर चांगलंच आहे, पण नाही तेवढं झालं तर कमीत कमी 6 तास. 6 तास अभ्यास करतो मन लावून. समजून घ्यावं मृत्यूच्या समयाला आता मुखाला नाम येईल आणि तो भक्त उद्धरून जाईल. तुका म्हणी हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर. नामासाठी पार पावीर, नामासाठी पार पावीर, नामासाठी पार पावीर, नामासाठी पार पावीर.
तुका म्हणे हात कृपेचा सागर तुका म्हणे हात कृपेचा सागर तुका म्हणे हात कृपेचा सागर. नाम महात्म्य. सहा तास रोज आजपासून ठरलं. पुन्हा म्हणू नका वेळ नाही असं काहीच नाही. आणि सांगायचे असले कारण तर सांगा. कोणाला सांगू आपण? आपल्याला, एकमेकाला. आणि यमराज येतील त्यावेळेला कोणाला सांगू? भाऊ माझं जमलंच नाही. तो म्हणाल होती का पुढं, होतो का पुढं, जमलंच नाही. काही केलं होईल का नाही असं? हे शासनाचे, न्यायालयाचे पकड वारण तरी आपण इकडं तिकडं करू शकतो. तास 2 तास मागं पुढं होऊ शकतं त्याच्यात. पण वरतून जर का पकड वारंट आलं ना, काही चालत नाही महाराज. काळासमोर नाही चालत बरं काही. आता द्या धोका. आपण धोका तरी कोणाला देतो हेही लक्षात घ्या. कोणाला धोक्यात देतो? स्वतःला धोका देतोय ना. निमित्त सांगतो, कारण सांगतो. धोका कोणाला देतोय आपण? देवाला नाही, संताला नाही, सद्गुरूला नाही, ग्रंथाला नाही. धोका आपण आपल्याला देतोय. फार शहाणे समजतो आपण स्वतःला आणि आपल्याला धोका देतोय. नाही महाराज. अखंड नाम जप करण्याचा प्रयत्न करावा एवढा मतितार्थ आहे. मृत्यूचा भरवसा मानू नये. पुढं करू, पुढं करू, पुढं करू. क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा पुढे. हुशार थोर आहे ओळसागा. पुढं ती वळण येणार आहे ना, येईलच ना कधी न कधी. यमाचा पाहुणा प्राणी होय. पहा याच्यावरती चांगला विचार करा. मृत्यूतून सुटण्याची कला श्रीमद भागवत शिकवतोय आपल्याला. शिकून घ्यायला पाहिजे. मृत्यूला मंगल करण्यासाठी आयुष्यभर नाम सेवा केली पाहिजे. हरिकथेची सेवा केली पाहिजे. भगवत भक्ती केली पाहिजे. राजा परीक्षितींच्या लक्षात आलं की मृत्यूच्या समयाला देवाचं नाम ज्याच्या मुखाला येतं किंवा येईल, भगवंत किंवा भगवंताच्या कृपेनं त्याचा उद्धार होईल. पुढचा प्रश्न ज्या वेळेला राजा परीक्षितीने विचारला, शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन जशा प्रकारचे प्रश्न तू मला विचारतो आहेस अशा प्रकारचे प्रश्न मैत्रेयजी महाराजांना विदुर काकाने विचारलेले आहेत. म्हणजे विदुर काकांची आणि मैत्रेय महाराजांची भेट कुठं झाली, कशी झाली, का गेले तीर्थयात्रेला मला सांगा. शुकदेवजी महाराज सांगतात आहे, राजन सतत धृतराष्ट्राला हिताचा उपदेश देण्यासाठी विदुर काका राजमहालात जायचे. हिताचा उपदेश द्यायचे धृतराष्ट्राला. धृतराष्ट्रजी महाराज असं करू नये, असं वागू नये, असं बोलू नये, दुसऱ्याचं इस्टेट हडप करू नये. धृतराष्ट्र मनात म्हणायचं, मला सगळं कळतं पण मला काय होतं तेच कळत नाही, आणि जे करू नये ना तेच मी करतो. मला काय होतं काही कळत नाही ना, मला सगळं कळतं. आणि धृतराष्ट्राला कळतच होतं. धृतराष्ट्राच्या लेकरांनी सुद्धा, दुर्योधनाने सुद्धा कबुली दिली महाभारतामध्ये, मला सगळं कळतंय
पाप होणार आहे असं केल्याने मला कळतंय, पण पाप केल्याशिवाय मला राहवतच नाही, मी कायच करू. मला धर्म कळतो, मला अधर्म कळतो, पण काय करू. लक्षात आलं विदुर काकांच्या की कितीही सांगावं या धृतराष्ट्राला तर धृतराष्ट्र बदलणार नाही. काही माणसं सहज उपदेश केला की बदलून जातात, बदलून घेतात स्वतःला. काही माणसं तुम्ही करा वटवट, आम्ही आहे ती निबरघट, असं होतं ना. तुम्हाला नाही म्हणत नाही, मी तुमची सेवा करायला आलोय, तुम्हाला काही सांगायला आणि बोलायला नाही आलो. किती सांगितलं तुकोबाराईने, किती सांगितलं ज्ञानोबाराईने, किती हिताचे उपदेश केले, पण माणसं ऐकतात का हो? ऐकतात? साधूपेक्षा तर बायकोचं जास्त ऐकतात माणसं, साधूपेक्षा तर नवऱ्याचं जास्त ऐकतात माणसं, साधूपेक्षा तर सगळ्यांचं जास्त ऐकतात माणसं, साधूपेक्षा तर पाप करणारी जी माणसं सांगतात, ते पाप करायची प्रेरणा जे देतात त्यांचं ऐकतात जास्त माणसं. साधूचं कोण ऐकतंय? तुकोबारायांचं जर का समाजाने ऐकलंच असतं, ज्ञानोबारायांचं समाजाने जर ऐकलंच असतं, समर्थांचं जर का समाजाने ऐकलंच असतं, तर हा समाज कुठं गेला असता? ऐकत नाही. धृतराष्ट्रासारखी जी मनबुद्धी चित्तवृत्तीची असतात ती माणसं साधूचा उपदेश, साधूचा उपदेश फक्त सात्विक भक्त ऐकतात. आणि परमार्थ हा विषय सात्विकांचाच आहे. गीता असो, ज्ञानेश्वरी असो, ग्रंथ असो, नामजप असो, सगळ्या गोष्टी सात्विक माणसाच्या. राजसी आणि तामसी माणसं या रिंगणात येतच नाही. धृतराष्ट्राला उपदेश दिला परंतु ऐकायला तयार नाही. लक्षात आलं ज्यावेळेला त्यावेळेला मात्र विदुर काका आपल्या धर्मपत्नीला सोबत घेऊन गंगेच्या परमपवित्र तटाकडे निघून गेले. जाऊ दे, ऐकत नाही तर. लक्षात घ्या, विचार फक्त एकच आहे या ठिकाणावरती की दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत शहाण्या माणसाने पडू नये. माणसं सुधरत नसतात. आपली ताकद आहे का? तुकोबाराय स्वतः महाविष्णूचे अवतार, ज्ञानोबाराय स्वतः महाविष्णूचे अवतार, निवृत्ती दादा भगवान भोले बाबांचे अवतार, मुक्ताबाई चितकला आदिशक्ती आदिमायेचा अवतार, असे महापुरुष येऊन गेले. गावातली लोक तुकोबारायांचं कीर्तन ऐकत होते का सगळे? नाही 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 नाही. माणसं ऐकतात आणि माणसं सुधरतील, भ्रमच काढून टाकावा. या माणसासमोर तर संताची ताकद कमी पडली महाराज, असं म्हणावं लागतं. अर्थात कमी नाही पडली, पण त्यांनी ती ताकद लावलीच नाही. कारण त्याच्यासाठी समोरचा सात्विक असला पाहिजे, ही अडचण आहे त्यांची. लोखंड असलं तर परीस सोनं करतो, परीस लोखंडाचंच सोनं करतो. असं काही लाकडाचं भुसकट त्याच्या समोर टाकलं तर परीसा तू परीस आहे ना आणि कर सोनं. नाही नाही, तो म्हणतो लोखंड आणा ना. मी दुसऱ्या धातूचं सोनं करूच शकत नाही. मी राजसी आणि तामसी माणसाचं सोनं करूच शकत नाही. मी फक्त सात्विकाचंच सोनं करू शकतो. कोण म्हणतं असं? परीस. नाही ऐकायला तयार. विचार फक्त एवढाच आहे, कुणालाच काही सांगू नये. घरातल्यांना काही सांगू नये, कुणालाच काही सांगू नये. आपल्याला जी चांगली गोष्ट कळली ना, आपण आपलं रस्त्याला लागावं आणि आपलं गुपचूप आपलं हित करून घ्यावं. कुणी म्हणेल स्वार्थ झाला महा, दुसऱ्याकडून भजन करून घ्यायला पाहिजे. ते काय? जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी शिकवावे
शहाणे करून सोडावे सकल जन. असं म्हणतात. एक संतांचा उपदेश असा आहे की उपदेश केला पाहिजे, सांगितलं पाहिजे, चार चांगल्या गोष्टी सांगाव्या. भाऊ असं नसतं, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ताई असं नाही, असं असं असं. पण इथला भाग असा आहे की साधकाने, जो साधक आहे, साधकाने अजिबात कोणाशी काहीच बोलू नये. चांगलंही बोलू नये, वाईटही बोलू नये. आपला आपला नामजप करत राहावा, आपली आपली ग्रंथ सेवा करत राहावी, आपलं आपलं हरिमंदिरात जात राहावं, आपलं पूजा करत राहावी, आपलं आपलं करावं. काय घेणं देणं नाही. का आपण काय संत आहोत का साधू आहोत? संत साधू थकून गेले माणसापुढे. साधू संत माणसाला शिकवता शिकवता ते थकून गेले. आपली साधना बाकी आहे ना. समोरच्याला शिकवण्याच्या भानगडीत जर आपण पडलो, एखाद्याला म्हणलं चला ना भागवताला, ते म्हणतो तुम्ही बसा ताई, थोडं बसा, एवढे भांडे घासून घेतले का, मी पण येते, तुम्ही पण जाऊ. अरे ते संपचना ना, एक सत्र होऊन गेलं ना. मग त्याच्यामुळे आपली कथा गेली का नाही? एखाद्या वेळेला असं केलं तर चालतं, ताई तुम्ही चला ना भागवताला, नाही नाही ते भांडे राहिले फार, मला त्याशिवाय मला ते घरात भांडे खरकटे ठेवून का तिला यावंच वाटत नाही. मग ताई एक काम करा, मी तुमच्या घरची ही सेवा करते, तुम्ही भागवताला जा बरं. कारण काय, मी पुष्कळ वेळेला कथा ऐकलेली आहे, कथेचा उपदेश मला ज्ञात झालेला आहे, मला माझ्या उद्धाराची काही काळजी नाही. पण तुम्ही कधीच भागवत ऐकलं नाही ना ताई, तुम्ही जा बरं, मी फरशी पुसून घेते, मी सगळं करते तुमच्याकडे. उपदेशाचा विचार चालला, साधकाने या भानगडीत पडत जाऊ नये. हे काम तुमचं माझं अजिबात नाही. हे काम त्यांचं असतं ज्यांनी मोक्ष साधलेला असतो. त्यांना आता साधना ज्यांची पूर्ण झालेली असते. आता ते किती समाजाच्या भानगडीत पडले तरी सुद्धा आता त्यांच्या मोक्ष स्वरूपावरती कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होणार नसतो. सुखी जेने भावे, 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 जगनी वावे, सुखी जेने भावे, जगनी सुखी जेने भावे, जगने भावे, सुखी जेने भावे, जगने भावे, सुखी जेने भावे, जगने भावे, सुखी जेने भावे, जगने भावे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी, सन्मार्गासी. सुखी जेने भावे, जगनी भावे, सुखी जेने भावे, जगनी भावे, सुखी जेने भावे, जगनी भावे. सुखी जेने व्हावे. नाथ बाबा म्हणतात, जो सुखी झाला म्हणजे भगवत स्वरूप झाला, म्हणजे साधना पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत तो जगाच्या भानगडीत पडलेला नाही. जगाच्या भानगडीत म्हणजे लोकसंग्रहात नाही पडला, तो गुपचूप आपली आपली साधना. आता सुखी जेने व्हावे, जो सुखी झाला तेने काय करावे? हिमालयात निघून जावे का? नाही 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 नाही. आता पूर्ण त्याचं काम झालं की आता कुटियाच्या बाहेर निघावं. आता आपल्या गुहेच्या बाहेर निघावं त्याने. आणि बाहेर निघून
कारण आता तर त्याला काही बाधा नाही. आणि मग जग निववावे, आणि मग जगाला निववावं, जगाला शांती दान करावी. जगाला शांती दान कर, निववावे, शांत करावे. आपण शांतीसाठी बरेच प्रयत्न करतो ना. शांतीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा देवासमोर 2 मिनिटं उभं राहावं, आपोआप शांत होतं. साधू देवाची, साधू संतांची ते सामर्थ्य आहे त्यांचं, त्यांच्या दर्शनाचं. बर, जग निववावे, आणि काय करावं? जगाला उपदेश करावा. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी जीवाला सत्मार्गाला लावावं, हे त्यांनी काम करावं. का आपण करावं? अजिबात नाही. जर कोणी सिद्ध असला, बसल्यापैकी जर कोणी सिद्ध असला, तर त्याच्यासाठी हा उपदेश नाही, पण साधकासाठी फक्त हा उपदेश आहे. विदुर काका आपल्या धर्मपत्नीला सोबत घेऊन गंगेच्या किनारी जाऊन पोहोचले. आणि गंगेच्या किनारी जाऊन पोहोचलेल्या विदुर काकांनी सुंदर अशा प्रकारची एक कुटिया बांधली, झोपडी बांधली. शक्यतोवर साधना एकांतात केली पाहिजे. आणि एकांत मिळत नसला तर मध्यरात्रीला उठावं आणि मस्त ध्यान करावं, जप करावा, नामजप करावा. मग केव्हा शांतता नाही तर तेव्हा एकांतात जाऊन. नाही शक्य झालं तर मग आपला पण एकांत करावा, एकांतात राहण्याचा प्रयत्न करावा. ही एक भजनाची पद्धती आहे. आणि दुसरी लोकांतात भजन करण्याची पद्धती आहे. बाकी एकांत भजनासाठी गेलेले आहेत. तुकोबाराने सुरुवातीचा काळ एकांतात भजन केलं का लोकांतात भजन केलं? एकांत भजन केलं. भामचंद्र पर्वतावरती जायचे किंवा भंडारा डोंगरावरती जायचे. 2 डोंगरावर का जायचे? या डोंगरावर झाडं कमी पडली होती का? नाही, कमी नव्हती पडली. पण भंडाऱ्या डोंगरावरती ज्या वेळेला जाऊन बसायचे तुकोबाराय, सकाळी सकाळी दिवसभर बसायचे. हळूहळू करून एखादी काही गुराखी आले, काही आले, तर काही चालता चालता अरे आता त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणत नव्हते, पण मी महाराज म्हणतो. अरे तुकाराम महाराज तर इथं बसलेले आहेत, आणि त्या मावशी, त्या काकू, जिजाई त्या शोधत फिरतात आहे. तुकोबारांच्या लक्षात यायचं, यांना तर ही जागा माहीत झाली. आता ही सगळी गावभर माहीत होणार. म्हणजे उद्या लोक इथं येणार, माझ्या पाया पडणार, मला म्हणणार बाबा देता का काही अंगारा बिंगारा, काही देता? अंगारा दुपारा करता काही? काही देता का मला? असं झालंय महाराज, तसं झालंय, तुम्ही लई देवाची भक्ती करता. हा, तुझ्यासाठीच करतो. जप संतांनी करावा, तप संतांनी करावं, आपल्याला आयतं घबाड द्यावं नाही. भागवत संत हे असे भानगडीतच पडत नाही. असे पडतात का ते? नाही. हे बाजारू जे संत वेश घेऊन समाजामध्ये राहतात, या सगळ्या भानगडी त्यांच्या असतात. जे शुद्ध भागवत भक्त आहे, जे शुद्ध भागवत संत आहे, जे शुद्ध भागवत साधू आहेत, नाही. मग तुकोबारायांना लक्षात आलं, इथं उपाधी चालू होईल पुन्हा भंडाऱ्यावर. हे लाईनी लागते, हे मोठे महाराज, हे महाराज, हे महाराज. यांनी आपलं बिराड उचललं. बिराड तरी काय होतं? टाळही नव्हता, मृदंग नव्हतं, काही नव्हतं, माळ नव्हती, काही नाही. आपले उठले आणि मग भामचंद्र एवढा अवघड डोंगर आहे, आता तरी सोपा झाला असं. एवढा अवघड डोंगर, तिथं जाऊन पुन्हा बऱ्याच जागा बदलल्या. का बदलल्या जागा? माहिती होतं ना बाकीच्यांना. पुढं जाऊन बाकीचे लोक म्हणायला लागतात, काय जप करतेत, काय महाराज आहेत, बापरे, बोलतही नाही, पाहतही नाही, दूधही पित नाही, पाणीही पित नाही, फळही खात नाही, बापरे बाप, बापरे बाप, बापरे बाप. आणि मग सत्कार मान पूजार्थम, मग ते सुरू होतं सगळं ते. साधक सिद्ध होण्याऐवजी
लक्षात घ्या, साधक सिद्ध होण्याऐवजी साधक बाधकच जास्त होऊन जातात, किंवा साधक साधू होण्याच्या ऐवजी समाजच साधकाला साधू करून टाकतो. तो साधू व्हायच्या अगोदर समाज त्याला साधू करून टाकतो. बस हे सगळे कच्चे साधू, काहीच नाही. तू म्हणतात संताची निंदा आता नाही होत का तुमच्याकडून? नाही, ही संताची निंदा नाही चालू. नाही नाही, आणि मी कशाला करू? तुम्ही घरी जाऊन भागवत पाहून घेत जा, रोजचं त्याच्यात ऐका नाही. मी तर थोडस सांगतोय तुम्हाला नमुन्याला. एकांतामध्ये भजन करायचं आहे कुणाला? विदुर काका आणि त्यांच्या धर्मपत्नीला का नेलं? मग का नेलं? विदुर काका जसे भगवत भक्त आहेत, तोडीला तोड विदुर काकांची धर्मपत्नी सलुबाई साहेब तशाच भक्त आहेत. भक्ताला भक्ताचा विक्षेप कधीच नसतो, कधीच नसतो. पण एक भक्त आणि एक जर का अभक्त असे दोघं जर का सोबत आले की मग मात्र घरापासून कथेपर्यंत, घरापासून मंदिरापर्यंत एखादा भक्त घरातून निघतो, जप करत करत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत करत येतो, चाललेला आहे. त्याला दुसरा भेटतो अर्ध्या वाटेत, तो म्हणतो आज उशीर झाला. तो रामकृष्ण हरी करतो, उशीर झाला. मग आपल्याला बोलावंच लागतं ना, शेजार धर्म आहे, मग बोलावंच लागतं. नाही तर किती अभिमानी, बोलतही नाही, आणि लईच भक्त झाले, बोलायला तयार नाही. असं होतं का नाही? मलाही हे जास्त बोला वाटत नाही, पण कोणी शांत बसून असला, भगवत चिंतन करत असतो, त्याला दुसरा कोणी आला की तो चिंतन करू देत नाही. म्हणून दोन भक्त तरी पाहिजे किंवा दोन अभक्त तरी पाहिजे. एक भक्त आणि एक अभक्त हे जर विसंगती झाली तर भक्ताचा परमार्थ सहजासहजी होऊ शकत नाही. म्हणून एकांतामध्ये एकांतवासी गंगा स्नाने असं तुकोबारायांनी सांगितलंय. परमपवित्र गंगेचा तट आहे आणि परमपवित्र गंगेच्या तटावरती एक छोटीशी कुटिया बांधलेली आहे आणि नाम जप साधना चाललेली आहे. वारा जो येतोय तो गंगेच्या पात्राहून, गंगेच्या तीर्थाहून वारा, त्या तीर्थाचा प्रभाव विदुर काका आणि सुलबाई साहेबांपर्यंत आणून पोहोचवायचे. याचा अर्थ असा आहे, मला वाटतं गीतेचा 6वा अध्याय किंवा 4था अध्याय असेल किंवा 5वा असेल, हे 4, 5, 6 पैकी, कारण मला जास्त त्याचा काय अभ्यास नाही. मग पाहून घ्या की त्याच्यामध्ये साधकाला साधना करण्यासाठीची जागा कशी असली पाहिजे. तसं पाहायला गेले तर अष्टांग योगासाठी सांगितलंय ते, पण त्यातलं भक्तासाठी सुद्धा आवश्यकच आहे. म्हणून मी भक्तिशास्त्रात घेतलंय त्याला. कशी जागा असली पाहिजे. परमपवित्र गंगेचा तट आहे आणि भक्ती साधना चाललेली आहे. अवतीभोवती असं वातावरण पाहिजे की आपलं मन रमलं पाहिजे, आपला संस्थिर राहिलं पाहिजे, आपल्याला कोणत्याही प्रकारचा विक्षेप नाही आला पाहिजे. म्हणजे जास्त साप जिथं आहे तिथं बसावं का नाही. आणि आता तर जंगलात कुठं जाता, जंगलात आता कुठं जाता, शहरातून कुठं जाता. खेड्यातले होतो आपण तर शहरात आलो. आता इथं काय साधना. आता आपापल्या घराचा विचार करा. आपल्या घरालाच मंदिरासारखं ठेवावं, पवित्र ठेवावं, शांत वातावरण ठेवावं. जास्त कलह, राजसी, जास्त बोलणं वगैरे. आपण घरापेक्षा मंदिराला का पवित्रता जास्त असते? कारण घरामध्ये आपण काही कधीतरी राजसी प्रकारचं बोलणं बोलतो, व्यवहाराचं बोलणं बोलतो. कधी कधी गोड का असेना आपण थोडेसे भांडण, कुरबुरी, भांडे लागतात. मग ते जे बोलणं चालतं ना घरामध्ये, त्याच्यामुळं आपली वास्तू सात्विक याच्यातून राजसी तामसी याच्यात जात असते. म्हणून
ज्या घरामध्ये नामजप करणारी साधक किंवा देवपूजा होते, घंटा नाद होतो, त्या घरामध्ये वास्तू पवित्र राहते, शांत राहते. म्हणून घराला तसं ठेवण्याचा प्रयत्न करावा. सुंदर अशा पद्धतीनं आपल्या घरी जप केलेला चालतो. अरण्यातच जायला पाहिजे असं नाही. ज्यांना घरामध्ये मात्र चांगलं वातावरण मिळत नाही त्यांनी मंदिरामध्ये का होईना शांत बसायला पाहिजे, जप केला पाहिजे, एकांत. परमपवित्र गंगेच्या तटावरती विदुर काका सुलभाई साहेब साधना करण्यासाठी आलेले आहेत. आता या साधनेची सिद्धता कशा पद्धतीनं त्या ठिकाणावरती होते, भगवंत विदुर काकांच्या घरी कशासाठी जातात, हा कथा भाग जो आहे हरिदर्शनाचा हा आपण पाहू. 2 वाजेपासून या ठिकाणावरती देऊ आपण पहिल्या सत्राला पूर्ण. राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे. जय राधे राधे गोविंद गोविंद राधे.